महाराष्ट्र महाराष्ट्र हा दुर्गांचा प्रांत. सह्य पठारावर आपण जर नजर फिरवली तर 4-2 शिखरांना आड एखादा किल्ला बुर्जांचा शेला पागोटा मिरवत दिमाखानं उभा दिसतो. यातील बहुतेक दुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांची पायदुळ आपल्या मस्तकी मळवट भरल्याप्रमाणे धारण करून अभिमानानं मिरवत उभे आहेत. या शिवस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची तीर्थक्षेत्र आज मात्र उपेक्षेच्या गर्तेत आहेत. अनेक पिढ्यांनी अभिमानानं सांगावा असा इतिहास ज्या ठिकाणी घडला त्यांचा साक्षीदार असणाऱ्या या पाऊलखुणा आज संवर्धनाच्या उपेक्षित आहेत. आजही 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्य शस्त्राचं दर्शन गड बारकाईनं पाहिला तर पडू शकतं. वयाच्या 15-16व्या वर्षी बांधून घेतलेल्या तोरणा गडापासून ते 50शीत उभारलेल्या कुलाबा किल्ल्यापर्यंतचा आपण बारकाईनं अभ्यासू वृत्तीनं विचार केला तर शिवरायांच्या दुर्ग विज्ञानाची दृष्टी 17व्या शतकातही काळाच्या किती पुढे होती हे दिसून येतं. प्रतापगड आपण अगदी पायथ्यापासून पाहिला तर गडाच्या गोमुखी रचनेपासून ते गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत दुर्ग विज्ञानाची अभूतपूर्व प्रचिती येते. मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या 75 पायऱ्या या एकसमान नसून उंच सकल आहेत. कारण साधारणतः 2 किलो वजनाची तलवार व तेवढ्याच वजनाची ढाल पेलत या असमान पायऱ्या चढताना शत्रूची चांगलीच धमचाक व्हावी हा मुख्य हेतू. अत्यंत चिंचोळा मार्ग जेणेकरून हत्ती मुख्य दरवाजापर्यंत न यावा आणि गोमुखी रचनेमुळे मुख्य द्वार शोधण्यास अडचण यावी. शत्रू 1-2 वेळा उलट सुलट फिरून थांबावून जावा हा त्या पाठीमागचा उद्देश. इतकंच नव्हे तर मुख्य दरवाजा समोरची तटबंदी जंग्या त्रिकोणी किंवा चौकोनी झरोके आणीबाणीच्या वेळी शत्रू टिपण्यास ठेवलेले दिसतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपूर्वक आखली तर शत्रूच्या अडचणीत भर पडून त्याला थांबवून सोडणं ही नीती असायची. 2 बुरुजांच्या कवेत निर्माण केलेल्या चिंचोळ्या वाटेत गडाच्या तटावरून तेल दगड गरम पाणी फेकून बलाढ्य शत्रूला नामोहरण करण्याची ही नामी योजना या किल्ल्यांवर पाहावयास मिळते. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा या शिवप्रभूंच्या उक्ती सार्थ करण्यासाठी त्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा राहिला. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील गडकिल्ले हीच मोठी विलक्षण गोष्ट. आधीच सह्याद्री अभेद्य काळ्या भिन्न कड्यांनी वेढलेली गिरीशिखरं, घनदाट जंगलात उतरणाऱ्या खोल दऱ्या, उंचच उंच कडे, घातकी वळणं, अडचणींच्या खिंडी, फसव्या वाटा हे सह्याद्रीचं रूप पाहून गनिम कितीही मोठा असला तरी या प्रदेशात लढाईसाठी विचार करूनच पाऊल उचलत असे. राजगडाची संजीवनी माची हा तर दुर्ग रचनेचा अनोखा आविष्कारच म्हणायला हवा. संजीवनी माचीच्या 3 टप्प्यात उतरलेल्या डोंगरी सोंडेलगत बुर्जाचे केलेले पहिले बांधकाम, त्या लगत साधारणतः 2 मीटर अंतर सोडून बाहेरच्या बाजूस पुन्हा मजबूत तटबंदी असे चिलकती बांधकाम. या बांधकामाचं वैशिष्ट्य हे की बाहेरील चिलकती बांधकामाची उंची आतल्या बांधकामापेक्षा जास्त. आधीच दुर्गम भाग, त्यामुळं शत्रू सैन्य आलं तोफेच्या माऱ्यात हा बुरुज ढासला तरी आतला चिलकती बुरुज शाबूत राहीलच. पण बाह्य बांधकाम पडल्यावर शत्रू आत आलाच तर 2 बुरुजांच्या दरम्यान अरुंद 2 मीटर जागेत अडून हालचालींवर मर्यादा येऊन गडाच्या सैनिकांच्या हातात अलगत लागून त्यांना ठार मारणं सुलभ जाईल. ही रचना आजही थक्क करते. आपण 8 शतकांचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग पाहिला तर आपली मती गुंग होते. 1653-1654 मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि मूळचे काही बांधकाम पाडलं आणि तटबंदी युक्त बांधकाम करून हा किल्ला बेलाट केला. शिवछत्रपतींच्या आरमाराचं मुख्यालय असलेला हा किल्ला मराठ्यांच्या देदीप्यमान आरमानी पराक्रमाचा साक्षीदार आहे. जलदुर्ग वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळ बोटी येण्याआधीच फुटत. याचं कारण कोणालाच उमजत नव्हतं. कदाचित किल्ल्याजवळ समुद्रकिनारी जे उथळ खडक पाण्यात आहेत त्यांचा हा परिणाम असावा असाच तात्कालीन समज असायचा. मात्र 19व्या शतकात पोर्तुगालमधील लिस्बन येथे भारतीय नौदलाचे कमांडर यांना तेथील पुराभिलेखागारात एक कागद सापडला आणि याचं रहस्य उमजलं. ते एकमेव अद्वितीय होतं. किल्ला अभेद्य राहावा म्हणून किल्ल्यापासून सुमारे 150 ते 200 मीटर अंतरावर इंग्रजी यल आकारात
पाण्याखाली थेट समुद्रात 4.5 किलोमीटर लांबीची भिंत बांधून किल्ल्याचे अनोखे संरक्षण करण्यात आले होते. कारण शिवरायांनी परकीय आरमाराचा त्यांच्या जहाज बांधणीचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या आरमारी बोटीचे तळ हे उथळ असतात, परंतु पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांच्या जहाज बांधणीचे ज्ञान जास्त प्रगत होते. ते आपल्या बोटी वेगवान हालचाली करण्यासाठी आपला तळ इंग्रजी व्ही आकाराच्या तळाकडे निमुळता होत जाणारा असा बांधत असत. त्यामुळं त्यांच्या बोटी खोल समुद्रातून वेगात जात. त्यामुळे अशा प्रकारच्या भिंती बांधली की त्यावर या बोटी आपटून आदळून त्यांना जलसमाधी मिळे. त्या काळी सागरी विज्ञान विकसित झालेलं नसताना देखील समुद्राखाली भिंत बांधून किल्ल्याला दिलेलं अनोखं संरक्षण हे अनोख्या दुर्ग विज्ञानाचं प्रतीक नाही का? विजयदुर्गाप्रमाणे सिंधुदुर्ग बांधताना सुद्धा त्यांनी दुर्ग विज्ञान वापरलं. कुर्टे बेटावर 1664 ते 1667 मध्ये त्यांनी बेलाग अशी शिवलंकाच उभारली. यामध्ये किल्ल्याच्या उभारणीसाठी त्यांनी पाया बांधताना शिसे व चुना यांचा वापर करून समुद्राच्या लाटांचा माऱ्याचा परिणाम होणार नाही हे पाहिले. शिशाचा रस ओतून चिरे बसवण्याची कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणून 84 बंदरी ऐसी जागा दुसरी नाही, इथं नूतन जंजिरा बसवावा हे सार्थ करून उत्कृष्ट जलदुर्ग साकारला. किल्ल्यापर्यंत जाणारा मार्ग हा नैसर्गिकरित्या सर्पाकृती आहे, कारण मधले समुद्रातील खडक हे तसेच ठेवले. परक्यांची जहाजे तरांडी अंदाज न आल्यामुळे फुटतील अशी योजना त्यांनी केली. त्याचप्रमाणे पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ल्याच्या बांधकामाबाबतीत दगडी चिरे झिजलेत, पण चुन्याचा दर्जा मात्र जसाच्या तसा आहे. उत्कृष्ट चुना निर्मितीचे तंत्र शिवरायांचे स्थपती जवळ होते आणि त्याला शास्त्राची जोड होती हे सिद्ध होते. खांदेरी किल्ल्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगळेच तंत्र वापरले. त्यांनी किल्ल्याच्या बेटाभोवती न घडवलेले ओबडदोबड दगड चिरे असे बेमालूम पेरले की भरतीच्या वेळी ही दगड दिसावेत. समुद्राच्या पाण्यामुळे या दगडांवर धारदार शंख शिंपल्यांनी वाढ होऊन त्याच्या धारदार कडामुळे खडकावर वावरणं अशक्य होऊन बसे. कारण त्या काळी पादत्राणे ही कच्च्या चामड्याची असत. समुद्राचे खारे पाणी अशी पादत्राणं खराब करून टाकीत. त्यामुळं चपला घालता येत नाहीत आणि चालताही येत नाही. अशा परिस्थितीमुळे लढणं जिकिरीचं होईल. शिवाय लाटांचे भरतीच्या वेळी येणारे पाणी दगडांवर आपटून मुख्य तटबंदीपर्यंत न पोहोचू देण्याची पद्धत छत्रपती शिवरायांच्या स्थपतींनी यशस्वीरित्या वापरली. कुलाबा किल्ल्याच्या बांधणीत तर भले मोठे चिरे नुसते एकमेकांवर ठेवलेत. लाटांचा जोर हा जास्त असल्यानं या भिंतींवर लाटा आपटल्या की पाणी दोन दगडांच्या फटीत घुसतं व लाटेच्या तडाख्याचा जोर उणावतो. ही पद्धत कुलाबा किल्ल्याच्या बांधकामात वापरली गेली आणि आज 350 वर्षानंतरही या किल्ल्याच्या बांधकामामागील एक चिराही सरकलेला नाही. दुर्ग निर्मितीमधला हा एक साधा पण वैज्ञानिक तत्वावर आधारलेला प्रयोग यशस्वी ठरला. रायगडावरील महादरवाजावरील काही फुटके हौद दिसतात, जे आपणास केवळ फुटके हौद म्हणून दाखवले जातात, परंतु हा प्रकार म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी केलेली योजना होती. हे न पटणारे रायगडाच्या महादरवाजापर्यंतची अवघड चढत चढून शत्रू सैन्यानं किल्ल्यात प्रवेश केला तर दरवाजाजवळ असणारे हे हौद सुरंगानं उडवून देऊन पाण्याचा लोंढा उतारावर असलेल्या महादरवाजापर्यंत वेगानं वाहील व अकस्मात झालेल्या या जलहल्ल्यानं चिखलराड्यानं शत्रू सैन्याचा चीर खचून त्याची मानसिकता व अवसान गळून पडेल हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश. साठवलेल्या पाण्यातून दुर्ग संरक्षण करण्याची कल्पक हेतू मनी बाळगणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील पहिले आणि शेवटचे राजे होते. तब्बल 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले तेथे शौचकूपाची व्यवस्था देखील आहे. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांवर आजही अगदी सुस्थितीत असलेले शौचकूप आपणास रोमांचकारीरित्या पाहावयास मिळतात. त्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान आवर्जून पाहण्यासारखं आहे. ज्या काळात अभियांत्रिकी किंवा स्थापत्यशास्त्राचं शिक्षण देणाऱ्या शिक्षक सम्राटांच्या संस्था नव्हत्या, दुर्ग बांधणीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहण्या एवढे राजकीय स्थैर्य नव्हतं,
राज्यात कधीही परकीय दमनचक्र येण्याच्या काळात स्वकीय तसेच परकीयांशी झुंजण्यात कालापव्यय होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे असे एकमेव अद्वितीय शास्त्रीय आधारांवर दुर्ग बांधणीचे प्रयोग, त्यांनी दुर्ग बांधणीतील वैज्ञानिक बैठक ही आश्चर्यकारकायचं आहे. महाराष्ट्रातील दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर याच किल्ल्यांच्या साक्षीनं मराठी आणि मावळी मन लढले. आज किल्ल्यांची दुरवस्था झालेली असली तरी निखळलेला प्रत्येक चिरा स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या पराक्रमी पूर्वजांची कहाणी सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात 12 मावळ या प्रदेशातून केली. हा प्रदेश जरी लहान होता तरी तो जंगल, झाडी डोंगर व नद्या यांनी युक्त होता. तेथे 8 किल्ले होते. हा प्रदेश लष्करी दृष्टीतून अजिंक्य तसाच होता. शिवाजी महाराजांचा कल अजिंक्य भूभागावर किल्ले बांधण्याचा होता. त्यांनी घाट तेथे किल्ला हे धोरण अंगीकारले. हे किल्ले एक प्रकारच्या तपासणीच्या चौक्याच होत्या. तेथून कोणीही आत प्रवेश करू शकत नव्हतं. प्रवेश केलाच तर वापस जाण्याची हमी नव्हती. स्वराज्य अजिंक्य राहावं म्हणून त्यांनी किल्ल्यांची रिंगणं तयार केली. 12 मावळ क्षेत्रात असलेल्या 8 किल्ल्यांना अशेरी किल्ला, विशाळगड, सिंधुदुर्ग, पुरंदर, वज्रगड, रायगड, तोरणा आणि सुधागड अशा बाहेरच्या रिंगणातील किल्ल्यांचे संरक्षण होतं. यास पूरक म्हणून त्यांनी त्याबाहेरील साल्लेर, मुल्लेर, रोहिडा, रांगडा असे रिंगण तयार केलं होतं. त्यासोबत त्यांनी सागरी किल्ल्यांची ही एक साखळी तयार करून ठेवली होती. एकदा त्यांना रामचंद्र पंत अमात्यांनी अर्ज केला. किल्ले बहुत झाले, त्यांच्या मागं विनाकारण खर्च होत आहे. महाराजांचं उत्तर होतं, जसा कुणबी शेतात माळा घालून ते राखतो तसे किल्ले हे स्वराज्याच्या संरक्षणासाठी आहेत. तारवास खेळ मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगानं औरंगजेबासारख्याची उमर गुजरून जाईल, पण तो आम्हाला जिंकू शकणार नाही. त्याची स्वारी आमच्यावर झालीच तर जुने नवे असे 360 किल्ले आहेत. एक एक किल्ला तो 1 वर्ष जरी लढला तर 360 वर्ष लागतील. महाराजांच्या या उत्तरातून त्यांचं धाडस, त्यांचा आत्मविश्वास, त्यांची युद्धनीती, महाराजांचं गडकोटांवर असणारं प्रेम जवळजवळ 400 वर्षानंतरही आम्हाला प्रेरणादायी ठरतंय. आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेर असलेलं आणि काळाच्या कितीतरी पुढे असलेलं महाराजांचं दुर्ग विज्ञान आपणास कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या गडकोट या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवा. अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सप्रेम जय शिवराय.